वनपट्टाधारकांना हक्काची जमीन आणि घरे मिळवून देणे हेच शासनाचे धोरण. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत कोलशेत येथे बाळकुम मंडळ आयोजित समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये वनपट्टधारकांना त्यांच्या हक्काच्या जमिनी व घरासंदर्भातील प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्वतःच्या हक्काची जमीन आणि निवाऱ्याचा अधिकार मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले. वनहक्कांच्या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते श्री विवेक पंडित यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सातत्याने संघर्ष सुरू असून त्यांच्या सूचनांमधून आणि मार्गदर्शनातूनच हा विषय गेल्या 2 अधिवेशनांमध्ये विधान परिषदेत सातत्याने मांडल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध अधिवेशनांमध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करत वनपट्टाधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन आणि घरे मिळवून देणे हे शासनाचे धोरण असल्याचे वारंवार अधोरेखित केले आहे. आज प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या हाती प्रमाणपत्र देताना शासनाचा तो संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी एक भावनिक शायरी सादर करत उपस्थितांच्या भावना व्यक्त केल्या. आपकी इन बुलंद वादों से हम क्या करेंगे, हमें आपकी ज़मीन दे दो, हम आसमां से क्या कहेंगे. या ओळींमधून वनपट्टाधारकांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची वेदना आणि त्यांच्या हक्कांच्या जमिनीबाबतची अपेक्षा अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज या ठिकाणी अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्कांची जमीन आणि घरांचा अधिकार मिळत असल्याने हा दिवस दिवाळी आणि दसऱ्यासारखा आनंदाचा, तसेच या प्रसंगी वनपट्टधारकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अतिशय भावनिक क्षण आहे, हे देखील आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले.